मंडळी, मी आज बनवलेली होती अंडा मसाला। तर याचा फायनल जो फोटो होता ना तो काढायचा राहिला, पण मला माहिती आहे की रेसिपी किती छान झालेली होती, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर तर करूच शकते, जरी मी फायनल फोटो जरी नसेल काढला तरी। आता हे झाल्याच्या नंतर मी छान भाजी उकळवली होती, आता बघू शकता, पण फोटो राहिला, पण म्हटलं चला सांगते मी तुम्हाला। तर अंडी शिजवून घेतलेली आहेत। आता सुरुवातीला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, तवा ठेवलेला आहे, तुम्ही पॅन पण ठेवू शकता। त्याच्यामध्ये कांदा आहे ना छानपैकी भाजून घ्यायचा आहे, थोडा लालसर भाजायचा। आपण जे काय साहित्य घेतलेलं आहे ते सर्व भाजून घेणार आहोत आणि त्याचं वाटण करायचं आहे। तर सकाळी बनवलेली होती आणि घाई गडबडीमध्ये उशीर झाला आणि मग फोटो काढायचा राहून गेला होता, पण जबरदस्त अशी रेसिपी होती, खूप छान झालेली, चवीला उत्तम अशी होती। तर आता बघू शकता इथं कांदा आपला झालेला आहे भाजून, तर आता बाजूला सरकवला। त्याच्यानंतर मी इथं ओलं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता। आता बघू शकता खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं, माझ्याकडे ओला नारळ होता म्हणून म्हटलं चला आज हे वापरून बघूया। तर हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अजून टोमॅटो भाजायचा आहे, बाकीचे जे काही मसाले आहेत अजून ते भाजायचे आहेत। बघा लसूण टाकलेलं आहे मी अजून याच्यामध्ये धने घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, तर ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथं आता बघू शकता लसूण टाकलं मी, ह्याच्यामध्ये आपल्याला जी आपण डाळ घेतलेली आहे, पंढरपुरी डाळ किंवा डाळवं म्हणतो, ते पण घेतलेलं आहे आजच्या भाजीमध्ये। चव म्हणाल तर खूप छान झालेली होती। तर इथं बघू शकता आता हे बाजूला काढून घेतलं मी, हे भाजून झालं म्हणून। आता आपल्याला याच्यामध्ये धने भाजून घ्यायचे आहेत, डाळवं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग शेवटी तीळ टाकायचे, टोमॅटो भाजायचे आहेत। तर स्टेप बाय स्टेप आता आपण भाजूया। तर आता एक टोमॅटो होता मोठ्या आकाराचा, तो घेतलेला आहे मी, तर तो पण भाजून घ्यायचा। एका साईडला आपली अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण हे बनवून घेतोय, थोडंसं तेल टाकलं आणि हे भाजून घेतलेलं आहे। आता टोमॅटो पण झालेला आहे, मऊ झालेला आहे, आता तो पण मी बाजूला काढून घेते। बघू शकता आता बाजूला काढलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला धने आणि डाळवं हे मिक्स केलेलं आहे, बघू शकता। 1 चमचा म्हणू शकतो डाळवं आहे, 1-2 चमचे आणि 1 चमचे धने आहेत, कारण आमच्या मसाल्यामध्ये सर्व काही असतं, वेगळे असे मसाले टाकायची गरज पडत नाही, मी बरेच वेळेला सांगितलेलं आहे, म्हणून इथं मी थोडं थोडं वापरलेलं आहे। आता तुमचे मसाले कसे आहेत त्यानुसार इथं मसाला तुम्हाला कमी जास्त वापरायचा आहे, नाहीतर कोण कोण फक्त प्लेन मिरची पावडरसुद्धा वापरतं, मग त्यावेळेला असे सर्व मसाले आपल्याला वापरावेच लागतात, नाहीतर भाजीला चव येत नाही। असं प्रत्येक जणाकडे मसाला जो असतो साठवणीचा मसाला करायची पद्धत वेगवेगळी आहे। शेवटी मी इथं बघू शकता आता तीळ टाकलेले आहेत, पांढरे तीळ, तर ते पण वापरायचे आहेत। तर आता हे तीळ काय आहे ना, गॅस बंद करायचा आणि नंतर भाजून घ्यायचे, ते लगेच उडतात आणि लगेच भाजले पण जातात, ह्याला जास्त वेळ लागत नाही तीळ भाजायला। सगळ्यात शेवटी गॅस बंद असला तरी पण चालतो, भांडं गरम आहे म्हणजे तवा गरम आहे, त्याच्यामुळे कसं ते भाजलं जातं। तर आता बघू शकता आता तीळ पण भाजलेले आहेत। आता हे जे सर्व वाटण आहे ना, हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। तर आता हे तीळ भाजले की मी बाजूला काढते आणि वाटण करते। आता बघू शकता हे मसाले आहेत सगळे जे आपण आता भाजून घेतले, शेवटी कोथिंबीर होती त्याच्या काड्या वापरलेल्या आहेत। आता मसाला पूर्ण वाटून झालेला आहे, सगळं जे काही होतं ते सगळं याच्यात टाकलेलं आहे मी। आता याच्यात आहे ना आपल्याला मसाले टाकायचे आहेत। आता हळद टाकलेली आहे, आता घरचं लाल तिखट टाकायचं आहे, काश्मीरी मिरची पावडर टाकायचं, घरचं लाल तिखट तुम्ही जे कोणतं खाताय, काळा मसाला, गोडा मसाला, मालवणी मसाला, घाटी मसाला, जो कुठला मसाला खातायत तो याच्यामध्ये टाकायचा। जे काही मसाले आहेत ना सगळे आपल्याला खलबत्त्यामध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे, टाकून घ्यायचे, सॉरी खलबत्ता चुकून म्हटलं। तर आता बघू शकता शेवटी मी काश्मीरी मिरची पावडर टाकली, तर हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यात थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता, पण गरज वाटत नाही, पाणी टाकायची गरजच पडत नाही, कारण हे मसाले आहेत ना सगळे ओले आहेत ना, त्याच्यामध्ये ते होऊन जातं। आता बघू शकता फायनली इथं झालेलं आहे, आता दरदरीत असं व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे। आता पॅन ठेवून घेतला म्हणजेच कढई, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे सुरुवातीला। आता याच्यात आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही आहे, आपण जे वाटण करून घेतलेलं आहे फक्त तेवढं वाटणच याच्यामध्ये टाकायचं आहे। तर आता इथं सर्व वाटण मी टाकून घेते। आता इथं वाटण जे लागलेलं होतं भांड्याला ते सगळं चमच्याने असं काढून घ्यायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे, आणि मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून घ्यायचं, म्हणजे जे मसाला सगळा लागलेला असतो
तो सगळा निघून वाया जाऊ नये त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि छानपैकी विसळून घ्यायचं. आणि ते पाणी हे थोडंसं भाजल्याच्या नंतर ॲड करायचं आहे, लगेच ॲड करायचं नाही आहे. आता काय आहे ना, हे जे आपण वाटण केलेलं आहे ते भाजलेलं आहे तेलामध्ये, त्याच्यामुळे आता एवढं जास्त भाजायची गरज पडत नाही, जास्त लगेच भाजलं जातं. आता बघू शकता छानपैकी तसं मिक्स केलेलं आहे मी. आता गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवायची, फास्ट ठेवली तर ते सगळं तेल तडतड उडून जातं आहे, तर त्यासाठी कमी ठेवायचं आणि छानपैकी मिक्स करत राहायचं आहे. आता मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून आपलं जे हे वाटण जे आहे ना म्हणजे मसाला तो व्यवस्थित शिजला जाईल. आणि नंतर आपल्याला त्याच्यात अंडी सोडून घ्यायची आहेत. आता मला हे सकाळी टिफिनला बनवायचं होतं, नेमकं मी हे टिफिनसाठी बनवलं होतं, पण उशीर झाला आणि फोटो काढायचं राहून गेलं. डब्बे भरल्याच्या नंतर लक्षात आलं, म्हटलं अरे बापरे फोटो काढलाच नव्हता. तर इथं बघू शकता आता छानपैकी असं जे काही वाटण राहिलं तर ते सगळं कढईमध्ये मी टाकून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतलेलं आहे आणि तेच पाणी इथं कढईमध्ये ओतून घ्यायचं. आता छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं, छान शिजला पाहिजे हा मसाला जो आहे ना, व्यवस्थित असा तेलात आणि हा पाणी जे काही आहे ते सगळं मिक्स झालेलं पाहिजे. आणि एका साईडला आपण आहेत ना अंडी शिजवून घेतलेली आहेत, ती सोलून घेतलीत आणि त्याला कट दिलेला आहे मध्ये, जसं आपण कट करतो बिर्याणी वगैरे बनवायला, 1-2 कट द्यायचे किंवा तुम्ही 2 तुकडे केले तरी पण चालतील. मी तर अख्खीच अंडी ठेवलेली आहेत, फक्त त्याला कट दिलेला आहे. आता छानपैकी इथं वाटण छान मिक्स झालेलं आहे. आता याच्यात आपल्याला अंडी टाकून घ्यायची आहेत. बघा इथे थोडंसं मी आता पाणी परत एकदा टाकलेलं आहे. आता बघू शकता मसाला छान शिजलेला आहे, तर अंड्यांना पण कट दिलेला आहे. आता ही अंडी या मसाल्यामध्ये सोडून घ्यायची, छानपैकी परतून घ्यायची आहेत. बघू शकता या पद्धतीने 1-2-3 मिनटं तरी असे परतवून घ्यायचे मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला किती पाणी पाहिजे ते टाकून घ्यायचं आहे. पाणी गरम असावं. मीठ टाकलेलं आहे आपण वाटणामध्ये, पण तरी पण आता आपण पाणी टाकणार, तर थोडंफार चेक करायचं कमी जास्त आणि नंतर पाणी टाकून घ्यायचं. वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि कसुरी मेथी असेल तर उत्तमच. तर छान अशी ही भाजी तयार होते. बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे, अंड्याला किती छान प्रकारे कोटिंग आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि तुमच्या फॅमिलीला खायला घाला आणि कशी टेस्ट झाली ते नक्कीच कमेंट करून सांगा. आता छानपैकी इथं मसाला असा झालेला आहे कोट करून, याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणि नंतर मी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली, छानपैकी उकळी काढलेली आहे. भाजी जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही, एकदम मीडियम अशी होती. चवीला उत्तम अशी ही रेसिपी आहे, नक्की एकदा तरी अशी बनवा. या पद्धतीचं वाटण करून खूप छान लागते, चवीला उत्तम अशी आहे. तर चला आता याच नोटवरती आपला हा व्हिडिओ मी इथंच संपवते. पण तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. बाजूचं घंटीचं आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघाल आणि तुम्हाला कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही, तुमचा कुठलाच व्हिडिओ. तर त्यासाठी तुम्ही बाजूचं घंटीचं आयकॉनसुद्धा प्रेस करा. आता इथं फायनली इथं कोथिंबीर टाकलेली आहे. ही भाजी भाकरी चपातीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत उत्तम अशी लागते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.